दादा, कर्ज म्हणजे काय आणि सिबिल स्कोअर म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न आहे. कर्ज म्हणजे ज्या गोष्टींची गरज आहे, जसे की घर किंवा गाडी खरेदी करण्यासाठी पैसे उधार घेणे. सिबिल स्कोअर म्हणजे तुमचे पैसे परतफेडीबाबत किती प्रमाणात आहेत हे दाखवणारा स्कोअर. मी तुला समजावून सांगतो. सोप्या शब्दात कर्ज आणि सिबिल स्कोअर कसे कार्य करतात ते पाहूया. तर कर्ज म्हणजे काय? कर्ज म्हणजे मोठ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी, जसे की घर, गाडी किंवा शिक्षणासाठी पैसे उधार घेणे. तुम्ही ते लहान हप्त्यांमध्ये परतफेड करता, ज्याला EMI म्हणतात. आता कर्जाचे प्रकार पाहूयात. कर्जाचे प्रकार: सिक्युअर्ड कर्ज, जामीन म्हणून मौल्यवान वस्तू द्यावी लागते, जसे की प्रॉपर्टी किंवा सोने. अनसिक्युअर्ड कर्ज, जामिनाची गरज नसते पण व्याजदर जास्त असतो. उदाहरण: जर तुम्ही 1 लाख रुपये कर्ज घेऊन स्कूटर खरेदी केली, तर तुम्ही 1 लाख आणि त्यावर व्याज हप्त्यांमध्ये परतफेड करता. म्हणजे संपूर्ण रक्कम एकदम भरण्याची गरज नाही. अगदी बरोबर. म्हणून कर्ज उपयोगी ठरते. सिबिल स्कोअर म्हणजे काय? सिबिल स्कोअर हा 3 अंकी क्रमांक म्हणजे 300 ते 900 यामध्ये असतो, जो दाखवतो की तुम्ही पैसे परतफेडीबाबत किती विश्वासार्ह आहात. त्याचे महत्त्व काय? चांगल्या स्कोअरमुळे कर्ज मिळणे सोपे होते. कमी स्कोअरमुळे कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. आता चांगला स्कोअर कसा ठेवायचा? वेळेवर तुमचे बिल आणि EMI भरा. तुमच्या क्रेडिट मर्यादेचा जास्त वापर करू नका. फक्त परतफेड करू शकाल इतकेच पैसे उधार घ्या. म्हणजे हे पैशांसाठी ट्रस्ट स्कोअर सारखे आहे. अगदी बरोबर. तुमचा स्कोअर जितका चांगला तितके जास्त पर्याय तुम्हाला मिळतात. कर्ज आणि सिबिल स्कोअर यांचा परस्पर संबंध. बँक कर्ज देण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर विचारते. चांगल्या स्कोअरमुळे कर्ज पटकन मंजूर होतो आणि व्याजदर कमी मिळतो. कमी स्कोअरमुळे व्याजदर जास्त लागतो किंवा कर्ज नाकारले जाऊ शकते. म्हणूनच वेळेवर बिल भरणे महत्त्वाचे आहे. हो ऋषी. मग चांगल्या आर्थिक सवयींमुळे जीवन सोपे बनते.